महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य पाहूयात. पहिला शब्द आहे बघा अपॉइंट. अपॉइंट म्हणजे नियुक्त, निश्चित. त्याचं मराठी वाक्य आहे, तिची विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. तिची विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. इंग्रजी वाक्य होतं, शी अपॉइंटेड प्रोफेसर ऑफ फिजिक्स ॲट दी युनिव्हर्सिटी. शी अपॉइंटेड प्रोफेसर ऑफ फिजिक्स ॲट दी युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ॲप्रिसिएट. ॲप्रिसिएट म्हणजे प्रशंसातात. त्याचं मराठी वाक्य आहे, आम्ही तिच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. आम्ही तिच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, वी ॲप्रिसिएट हर एफर्ट. वी ॲप्रिसिएट हर एफर्ट. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे ॲप्रॉक्सिमेट. ॲप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाज. त्याचं मराठी वाक्य होतं, एकूण खर्च अंदाजे रुपये 2000 असेल. एकूण खर्च अंदाजे रुपये 2000 असेल. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, द टोटल कॉस्ट विल ॲप्रॉक्सिमेट ₹2000. दी टोटल कॉस्ट विल ॲप्रॉक्सिमेट ₹2000. त्याच्यानंतर चौथा शब्द एप्रिल. एप्रिल म्हणजे एप्रिल महिना. त्याचं मराठी वाक्य होतं, एप्रिल हा वर्षाचा चौथा महिना आहे. एप्रिल हा वर्षाचा चौथा महिना आहे. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, एप्रिल इज द 4th month ऑफ द इयर. एप्रिल इज द 4th month ऑफ द इयर. त्याच्यानंतर पाचवा शब्द आर्ग्यू. आर्ग्यू म्हणजे वाद घालणे, भांडणे. त्याचं मराठी वाक्य होतं, मी वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही. मी वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही. त्याचं इंग्रजी रूपांतर होतं, आय एम नॉट इन द मूड टू आर्ग्यू. आय एम नॉट इन द मूड टू आर्ग्यू. अशा प्रकारे हे 5 शब्द आहेत. त्याची मराठी वाक्ये आणि इंग्रजी वाक्ये दिलेली आहेत. अधिक विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.